हॅलो फ्रेंड्स, आज आपण सर्विंग पार्ट नंबर 7 पाहणार आहोत. इम्पॉर्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनच्या रिलेटेड इमेजेस असणार आहे. तुम्हाला आन्सर देण्यासाठी 10 सेकंडचा वेळ दिला जाईल. क्वेश्चन प्लस आन्सर आणि ऑप्शन्स पण असणार आहेत. आणि हे सर्व जे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत तर PWD, ZPWRD, SSC, BMC, नगर परिषद ऑल जेई एक्झाम साठी खूप उपयुक्त असणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. द एरिया ऑफ लॉट टू बी सर्वेड is about 1200 km square. The most suitable method is option A compass, option B tachometric, option C geodetic, option D plane table. Right option C geodetic. The area of lot to be surveyed is about 1200 km square. The most suitable method is option C is the right answer, geodetic. Explanation. Geodetic surveying is conducted by the Survey of India Department and is carried out over an area extending to 50 km square. Okay. Geodetic surveying is used to measure a large area. जर लार्ज एरिया साठी यूज करायचं असेल तर जिओडेटिक सर्वेइंग आपण करतो. जर त्याचा मेन पर्पज पाहूया. जिओडेटिक सर्वेइंग इज यूज्ड टू डिटरमाइन द प्रिसाइज लोकेशन ऑफ पॉइंट्स ऑन द अर्थ सरफेस टेकिंग इनटू अकाउंट द अर्थ कर्वेचर, शेप अँड साइज. त्यासाठी आपण जिओडेटिक सर्वेइंगचा यूज करतो. आता आपण पाहिलंच आहे की लार्ज एरियासाठी मोस्टली आपण काय रेफर करत असू तर जिओडेटिक सर्वेइंग. तसेच आपण हाय अॅक्युरेसी असेल, प्रिसिजन असेल तर त्यासाठी सुद्धा आपण जिओडेटिक सर्वेइंग यूज करत असतो. जिओडेटिक सर्वेइंगचा मेन मिनिंग काय आहे तर मेजरिंग अर्थ सरफेस साठी यूज करतो. टेक्स इनटू अकाउंट द प्लॅनेट कर्वेचर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस साठी आपण त्याचा यूज करत असतो. तर त्याचे ऍप्लिकेशन खूप आहेत. ते आपण पुढे ऍप्लिकेशन सुद्धा पाहूया. ऍप्लिकेशन मध्ये पाहूया. जिओडेटिक सर्वेइंग इज युज्ड फॉर मॅपिंग लार्ज रिजन. मॅपिंग करण्यासाठी लार्ज रिजन साठी जिओडेटिक सर्वेइंगचा यूज करतो. त्यानंतर इस्टॅब्लिशिंग प्रिसाइज लोकेशन. एखादं प्रिसाइज लोकेशन आपल्याला इस्टॅब्लिश करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण यूज करतो. ऑल्सो यूज फॉर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. जीपीएस साठी आपण यूज करतो. इट ऑल्सो युज्ड फॉर नॅशनल मॅपिंग प्रोजेक्ट. जर मॅपिंग प्रोजेक्ट असेल तर त्यासाठी सुद्धा आपण यूज करतो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल तर त्यासाठी सुद्धा आपण जिओडेटिक सर्वेइंगचा युज्ड इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ऑल्सो युज्ड अँड मोर. म्हणजे सॅटेलाइट असेल किंवा पोझिशनिंग सिस्टीम असेल तर त्यासाठी सुद्धा सपोर्ट ग्लोबिंग पोझिशनिंग सिस्टीम साठी आपण जिओडेटिक सर्वेइंगचा यूज करत असतो. आणि जीपीएस सॅटेलाइट जे ट्रॅक असतात कोऑर्डिनेटचे बेस्ड ऑन द ग्लोबल रिट्रेसिंग मॉडेल दॅट्स क्रिएटेड युझिंग अ जिओडेटिक सर्वेइंग. तर मॅपिंग साठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी आणि त्या सॅटेलाइट साठी आपण मोस्टली जिओडेटिक सर्वेइंगचा यूज करत असतो. तर जिओडेटिक सुटेबिलिटी कुठं असणार आहे तर सुटेबिलिटी आपण पाहिलं की युज्ड फॉर अ लार्ज स्केल प्रोजेक्ट आणि एरिया किती असला पाहिजे, मोर दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर असला पाहिजे तरच आपण काय करणार आहे तर जिओडेटिक सर्वेइंगचा यूज करणार आहे. आता आपण मेथड्स पाहूया. जिओडेटिक सर्वेइंग uses a mathematical models of earth shape and size. The most common type of geodetic survey is a triangulation. तर ट्रँग्युलेशन सुद्धा आपण काय एक कॉमन टाईप आहे जिओडेटिक सर्वेचं ट्रँग्युलेशन. त्याप्रमाणे आपण खूप साऱ्या टेक्निक्सचा पण यूज करू शकतो. त्यामध्ये आहे थेडोलाइट आहे, यूज टू मेजर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स अँड ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे. व्हेरी लॉंग बेसलाईन, इन्फॉर्मेट्री, VLBI असं सुद्धा आपण जिओडेटिक सर्वेइंग टेक्निक्स आहे जे आपण यूज करतो. सॅटेलाइट लेझर रेंजिंग आहे जिओडेटिक सर्वेइंग साठी यूज करतो. Also used often gravimeters and levels, rods, dropper satellite system. हे सर्व काय आहे तर टेक्निक्स आहेत. क्वेश्चन नंबर 2. On the graduated ring of the prismatic compass 90 degrees is marked at option A north end of the needed, option B east end of the needed, option C south end of the needed, option D west end of the needed. Right option D, west end of the needed. On the graduated ring of the prismatic compass 90 degrees is marked at west end of the needed.
Explanation. The ring is graduated from 0 degree to 360 degree clockwise direction. Graduation begin from south end of the needed. Graduation मध्ये बघूया. The graduation are engraved upside down because the ring is read through the prism. जर आपल्याला रीड करायचं असतं प्रिझम मधून आपण करू शकतो. The degrees are further subdivided into half degrees. ओके, प्रिझमॅटिक कंपास मध्ये काय होतं तर रीड जेव्हा आपण करतो रीडिंग्स, ओके, म्हणजे जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करत असणार आहे तर एंड इन्स्टंटला टार्गेट करत असतो. ओके, सो दॅट ग्रॅज्युएशन्स आर रन क्लॉकवाईज फ्रॉम साऊथ एंड ऑफ द नीडेड. ओके, म्हणजे प्रिझमॅटिक कंपास मध्ये जेव्हा आपण साऊथ एंड नीडेडला करत असतो आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने करत असतो आणि 0 डिग्री टू 360 डिग्री मध्ये करत असतो. बट याच्या अपोजिट सर्वेअर कंपास मध्ये जेव्हा ग्रॅज्युएशन रन अँटी क्लॉकवाईज फ्रॉम नॉर्थ. याचा अर्थ कळाला का? म्हणजे जेव्हा सर्वेअर कंपास मध्ये ग्रॅज्युएशन रन अँटी क्लॉकवाईज नॉर्थ पासून होतं तर प्रिझमॅटिक कंपास मध्ये साऊथ पासून होत असतं आणि सुरुवात कुठून होते 0 डिग्री टू 360 डिग्री पासून प्रिझमॅटिक कंपास मध्ये होते. ओके, एक्सप्लेनेशन आणखीन पाहूया आपण. डायरेक्शन. The other graduation marks are 90 degree at the west and 180 degree at the north and 270 at the east. Reading मध्ये पाहूया. Reading are taken through a prism provided at the eye vein. Sighting and reading can be done simultaneously. तर sighting आणि reading सुद्धा काय होतं तर simultaneously काय होणार आहे रीडिंग्स आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, मॅग्नेटिक कंपास इज युज्ड इन अ कंपास सर्वेइंग टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ सर्वेइंग लाईन्स. तर काही काही फीचर्स असे आहेत की आपण रीडिंग्स आणि जे सायटिंग आणि रीडिंग्स कॅन बी डन सायमल्टेनियसली. तसंच आपण कंपास कॅन बी हेल्ड इन अ हँड. ओके, व्हाईल मेकिंग ऑब्झर्वेशन. द कंपास इज फिटेड टू द ट्रायपॉड स्टँड ॲट इट मे ऑर मे नॉट बी युज्ड. ग्रॅज्युएटेड रिंग अटॅच टू द नीडेड अँड रिमेन्स इन अ स्टेशनरी. ओके, द ग्रॅज्युएशन आर इज इनग्रेव्ड अपसाइड. ह्याच्या अगोदर पाहिलं आपण ग्रॅज्युएशन आर इनग्रेव्ड अपसाइड डाऊन बिकॉज द रिंग इज रीड थ्रू अ प्रिझम. ओके, तर हे झालं आपलं एक्सप्लेनेशन. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. The magnetic bearing of a line is south 28 degree 30 minute west. If the magnetic declination is 7 degree 30 minute west, then true bearing of the line is option A south 21 degree west, option B north 54 degree west, option C south 36 degree east, and option D south 36 degree west. Right option first, A south 21 degree west. The magnetic bearing of the line is south 20 degree 30 minutes west. If the magnetic declination is 7 degree 30 minutes west, then true bearing of the line is south 21 degree west. So right option A. Explanation. True bearing equal to magnetic bearing plus minus declination हा मेन फॉर्म्युला आहे. पॉझिटिव्ह असेल तर डिक्लिनेशन टुवर्ड्स ईस्ट आणि निगेटिव्ह असेल तर मेन डिक्लिनेशन टुवर्ड्स वेस्ट. ओके, तर जे मॅग्नेटिक बेरिंग आहे ते आपलं काय आहे तर निगेटिव्ह आहे, बरोबर. तर साऊथ 28 डिग्री 30 मिनिट वेस्ट. तर त्यामध्ये पाहूया आपण 7 डिग्री 30 मिनिट वेस्ट निगेटिव्ह. तो फॉर्म्युला अप्लाय होईल. टू बेरिंग इक्वल टू मॅग्नेटिक बेरिंग मायनस डिक्लिनेशन. तर त्यामध्ये ते व्हॅल्यू पुटअप करायचं. 208 डिग्री 30 मिनिट मायनस 7 डिग्री 30 मिनिट. तर आपलं करेक्ट आन्सर आलेला आहे 201 डिग्री. म्हणजेच किती असणार आहे साऊथ वेस्ट 21 डिग्री. सो आपले जे करेक्ट ऑप्शन आहे ते ए आहे, साऊथ 21 डिग्री वेस्ट. एक्सप्लेनेशन पाहूया. Magnetic declination. The angle between magnetic north and true north is called magnetic declination. It is also known as magnetic variation. The angle between magnetic north and true north at a particular location on the earth surface. तर त्याला म्हणायचं magnetic declination, also called magnetic variation. ओके, त्यानंतर पुढे ट्रू बेरिंग अँड मॅग्नेटिक बेरिंग म्हणजे काय. बेरिंग इज अ ट्रू बेरिंग when the reference north is true geographical north, and a magnetic bearing when the reference north is magnetic north. त्याला म्हणायचं ट्रू बेरिंग अँड मॅग्नेटिक बेरिंग. एक्सप्लेनेशन मध्ये फॉर्म्युला आता जे आपण पाहिला, ट्रू बेरिंग इक्वल टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस मायनस डिक्लिनेशन.
The sign of declination indicate the direction of the declination. Positive declination and negative declination दोन आहेत. पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं हे पाहूया. पॉझिटिव्ह डिक्लिनेशन when the magnetic meridian is towards the east and the declination is positive. जर मॅग्नेटिक मेरिडियन जर ईस्टला असेल, ईस्ट साइडला टुवर्ड्स असेल तर डिक्लिनेशन इज पॉझिटिव्ह. त्याप्रमाणे फॉर्म्युला असेल आपला. द फॉर्म्युला फॉर दिस इज टीबी इक्वल टू म्हणजेच ट्रू बेरिंग इक्वल टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस थिटा ईस्ट म्हणजे ईस्ट साइडला असणार आहे. त्यानंतर आहे निगेटिव्ह डिक्लिनेशन when the magnetic meridian is towards the west the declination is negative. जेव्हा वेस्ट साइडला असेल टुवर्ड्स मॅग्नेटिक मेरिडियन तर डिक्लिनेशन इज निगेटिव्ह असणार आहे. त्याप्रमाणेच फॉर्म्युला असेल ट्रू बेरिंग इक्वल टू मॅग्नेटिक बेरिंग मायनस थिटा वेस्ट. ओके, हे झालं एक्सप्लेनेशन. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Question number 4. In a theodolite, the line of collimation is option A parallel to axis of plate levels, option B parallel to the vertical axis, option C perpendicular to the tendine axis, option D parallel to the horizontal axis. Right option C, perpendicular to the tendine axis. In a theodolite, the line of collimation is perpendicular to the tendine axis. Explanation. Line of collimation पाहतोय आपण. Line of collimation and line of sight. It is the line joining the optical center of objective lens to the point of intersection of crosshairs. While sighting a point of line of sight should remain horizontal. Thus, the line of sight is called as line of collimation. तर याला म्हणायचं लाईन ऑफ कॉलिमेशन. तर याचं जे मेन पर्पज आहे हे कशासाठी करायचं किंवा हे करण्याच्या पाठीमागे हेतू काय असेल तर ते पाहूया आपण. द लाईन ऑफ कॉलिमेशन अलाउ सर्वेअर्स, बरोबर, सर्वेअर अलाउ करतो आपण इस्टॅब्लिश करण्यासाठी. तर रेफरन्स प्लेन अँड मेजरिंग डिफरन्स इन द एलिव्हेशन बिटवीन पॉइंट्स. डिफरन्स काढण्यासाठी एलिव्हेशन जे आहे आपलं बिटवीन टू पॉइंट्स मधला डिफरन्स काढण्यासाठी आपण मेजर करत असतो आणि इस्टॅब्लिश करत असतो. ओके, बाय साइटिंग करणारे बेंचमार्क पासून लेवलिंग रॉडचा यूज करून आपण बेंचमार्क आणि लेवलिंग रॉडचा आपण यूज करणार आहे. त्यामध्ये सर्वेअर कॅन डिटरमाइन करणार, सर्वेअर डिटरमाइन करतो द हाईट ऑफ लाईन ऑफ कॉलिमेशन अबाउट द ग्राउंड. ग्राउंड पासून त्याची हाईट किती आहे लाईन ऑफ कॉलिमेशन किंवा जे हाईट ऑफ लाईन ऑफ कॉलिमेशन अबाउट द ग्राउंड डिटरमाइन करतो सर्वेअर. ही त्याचा मेन पर्पज आहे. जर याचे ऍप्लिकेशन म्हणलं तर आपण कुठे यूज करणार आहे. द लाईन ऑफ कॉलिमेशन इज इनिशियल इन व्हेरियस सर्वेइंग टास्क. खूप असे टास्क आहेत त्याचे, इन्क्लुडिंग कन्स्ट्रक्शन असेल, टोपोग्राफी सर्वे असेल अँड एनी वर्क दॅट रिक्वायर प्रिसाइज एलिव्हेशन मेजरमेंट. ज्या ठिकाणी आपल्याला प्रिसाइज एलिव्हेशन मेजरमेंट करायचे त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. टोपोग्राफीसाठी यूज करू शकतो आणि सर्वेइंगचा कोणताही टास्क असेल, व्हेरियस टाइप्स ऑफ सर्वेइंग टास्क त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. कन्स्ट्रक्शनसाठी आपण त्याचा यूज करू शकतो. तर जे लाईन ऑफ कॉलिमेशन आहे एकदम इम्पॉर्टंट रोल आहे सर्वेइंग मध्ये. ओके, आता जे रिमेनिंग पार्ट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज उपलब्ध असतील या चॅनलवरती. थँक्यू सो मच.